हॅलो फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना खानविलकर माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण खेकडा मसाला करणार आहोत। माझी फेवरेट डिश आहे। अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत। आता आपण खेकडे घेतलेत। मी 3 खेकड्यांचा मसाला करणार आहे। जिवंत खेकडे घ्यायचे आणि आता ते आपण स्वच्छ करणार आहोत। फक्त त्याचे डेंगे मी काढलेत आणि कवच देखील काढणार आहोत। वरचा आतमध्ये घाण असते ती स्वच्छ करायची। डेंगे काढून मग वरचा कवच काढून आपण साफ करणार आहोत। बघा, हा पेंदा वेगळा ठेवला आहे, डेंगे वेगळे ठेवलेत। थोड्याची मी करी करणार आहे, थोडा मसाला करणार आहे। ते कवच जे होते ते आता आपण पाण्यामध्ये मीठ टाकून बॉईल करणार आहोत। त्या म्हणजे त्या कवचातली घाण निघून जाते, ते स्वच्छ होतात मग कवच। आता हे बॉईल झाले पाणी आणि कवच देखील आपले स्वच्छ झालेत। आता आपण इथे 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे, सुकं खोबरं घेतलं आहे, तमालपत्र घेतलं आहे, अद्रक आहे आणि लसूण घेतली आहे, 2 कांदे घेतलेत आणि आपण टोमॅटो देखील घेणार आहोत। आता हिरवं वाटण करूया। अद्रक, मिरची, लसूण, कोथिंबीर याचं हिरवं वाटण करून घेते। हे वाटण रेडी आहे आपलं। आता कांदा आणि खोबरं उभं चिरून घेतलं आहे आणि ते तेलामध्ये फ्राय केलं आहे आणि त्याचं वाटण केलं। इथे आपलं सर्व मी रेडी ठेवलं आहे। 2 कांदे देखील आपण बारीक चिरलेत छोटे आणि 1 टोमॅटो चिरला आहे, फोडणीसाठी लागणार आहे आणि बाकीचं वाटण केलेलं आहे। आता आपण फोडणी घालूया। पॅन घेतला आहे मी, पॅन गरम झाल्यावर तेल घालूया। तेल आपलं चांगलं गरम झालं, त्याच्यात आपण तमालपत्र घालायचं। तमालपत्र चांगलं तेलात भाजल्यावर त्याचा सुगंध छान येतो। बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, हा चांगला तेलात फ्राय करायचा कांदा। 2 मिनिटं आपण फ्राय केला आहे। आता 1 टोमॅटो आपण घालूया त्याच्यामध्ये, बारीक चिरलेला टोमॅटो घातला आहे। कांदा टोमॅटो फ्राय झाल्यावर 1 टीस्पून मी मोठं मीठ घातलं आहे, सॉल्ट, हळद आणि हिरवं वाटण केलेलं आहे ना ते घातलं आपण। आता हे चांगलं फ्राय करून घेऊया एकत्र। आता यामध्ये आपला घरगुती कांदा लसूण मसाला घालते। 4 टीस्पून घातला आहे, थोडं तिखट हवं होतं म्हणून। तुम्हाला हवा तर तुम्ही कमी पण घालू शकता मसाला। तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता, पण आपण हा घरीच केला आहे। कांदा लसूण मसाला खूप टेस्टी झाला आणि आता चांगला हा मसाला तेल सुटेपर्यंत आपण भाजायचा आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे खाली मसाला लागू नये आपला म्हणून। आणि आता तो चांगला तेल सुटेपर्यंत भाजला। पहा कसं तेल सुटलं आपल्या मसाल्याला छान। आता त्यामध्ये कांदा आणि खोबरा भाजून जे वाटण केलेलं ते घालूया, मिक्स करूया चांगला। सुकं खोबरं घेतलं मी इथे भाजून। बघा, त्याला देखील चांगलं आता तेल सुटलं। आता त्याच्यामध्ये आपण डेंगे घालूया। डेंगे जरा लवकर घातले कारण ते शिजायला हवेत म्हणून आधी मी डेंगे घातले। थोडा वेळ शिजवून घेतले
आणि आता त्यातलाच मसाला आहे ना, तो आता मी आता त्या कवचमध्ये आणि आपल्या खेकड्यांमध्ये भरणार आहे. कवच घेतलेला त्याच्यामध्ये आपण मसाला भरला आहे आपला आणि त्यावर खेकडा असा ठेवून तो आपण दोऱ्याने आता बांधून घेऊया, म्हणजे तो शिजताना सेपरेट नाही होणार. आता मी दोऱ्याने टाईट बांधून घेते आणि आता मी तिन्ही खेकडे बांधून पॅनमध्ये ठेवते शिजवायला. थोडंसं पाणी घालते म्हणजे खाली मसाला लागू नये, कारण आपला खेकडा शिजायचा बाकी आहे अजून. त्यावर डिश ठेवूया. डिशवर पण मी पाणी घालणार आहे. पाणी ठेवूया डिशवर. एक 5 मिनिटांनी मी काढून त्याच्यामध्ये कोकम घालणार आहे. कोकम कोणत्याही फिशच्या रेसिपीला लागतातच, टेस्ट येते त्याच्यामुळे, कोकममुळे. आता परत हे मी एक 15-20 मिनटं शिजवत ठेवलेलं आहे. बघा 15-20 मिनिटांनी आपला मस्त खेकडा मसाला रेडी झाला आहे. आता त्यावर आपण कोथिंबीर घालूया थोडीशी. मस्त फर्स्ट क्लास आपला खेकडा मसाला आता रेडी झालेला आहे. तो मसाला देखील आतमध्ये जातो आणि छान लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बाय बाय, टेक केअर.